नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे टोमॅटो पोहे रेसिपी। पोहे रेसिपी म्हटलं तर हा पदार्थ प्रत्येक घरोघरी नाश्त्यामध्ये बनवण्यात येतो। पण नेहमीचे तेच पोहे खाऊन खाऊन कंटाळा येत असेल तर मग असे चटपटीत टोमॅटो पोहे बनवून खाऊ शकता। चव मस्त याची एकदम भारी येते आणि चेंज म्हणून थोडं वेगळं सुद्धा होईल। झटपट बनणारा हा पदार्थ आहे। नाश्त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये बनवला जातो। तर आज आपण नाश्त्यामध्ये हा पदार्थ टोमॅटो घालून बनवत आहे। तर याला टोमॅटो पोहे असे म्हणतात। तर यापूर्वी मी पोह्याच्या वेगवेगळ्या रेसिपी ऑलरेडी अपलोड केल्या आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा। तर मस्त असे चमचमीत चेंज म्हणून थोडं वेगळं टोमॅटो पोहे बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा। चला तर मग मस्त असे टोमॅटो पोहे बनवायला सुरुवात करूया। टोमॅटो पोहे करण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर इथं 2 वाटी पोहे घेतले, ते मी छान निवडून घेतले। नंतर त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुतले, 1-2 मिनिट पाण्यात भिजत ठेवले आणि नंतर मग त्यामध्ये सगळं पाणी निथळून काढलं आणि असे हे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतले। 1 तास मी असंच बाजूला ठेवलं। तुम्ही बघू शकता एकदम असे दाणा याचा मोकळा झाला आहे। ही टिप खूप महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवा। एक मोठ्या आकारामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, मध्यम आकारामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो आहे। तुम्हाला या टोमॅटोचं प्रमाण जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, ते तुमच्या आवडीप्रमाणे। इथं मी एकच टोमॅटोचा वापर करत आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्यासुद्धा बारीक कट केल्या। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, अर्धा चमचा मोहरी आहे, अर्धा चमचा जिरे, हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ लागेल। चला तर मग आपण पोहे बनवायला सुरुवात करूया। आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढई हलकीशी गरम करून घेतली, यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। बघा इथे हलकेसं तेल गरम झालं। आता यामध्ये शेंगदाणे गोल्डन रंगावर येईपर्यंत हे हलकेसे फ्राय करून घेऊया। तर शेंगदाणे हे अगोदरच फ्राय करून घ्यायचे आणि पोहे जेव्हा रेडी होतील तेव्हा त्यामध्ये हे शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचे। सगळ्यात शेवटी आपल्याला हे शेंगदाणे त्यामध्ये घालून घ्यायचे, अगोदरच घालू नका, त्याने शेंगदाण्याचा क्रंच जाईल, खाताना ते असे कुरकुरीत लागतील नाही, म्हणून हे असे फ्राय करायचे आणि जेव्हा आपले पोहे बनतील तेव्हा मग सगळ्यात शेवटी घालून घ्यायचे। आता इथं शेंगदाणे मस्त मी फ्राय करून घेते आणि मग नंतर काढून घेते। बघा इथं शेंगदाणे मस्त असे गोल्डन रंगावर फ्राय करून घेतले। आता याला लगेच काढून घेते आणि आता हे शेंगदाणे असेच बाजूला ठेवून द्यायचे। आता या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरीसुद्धा मी घालून घेते। जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडायला लागली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आहे तर हे घालून घ्यायचे। तर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतली, व्यवस्थित अशी फ्रायसुद्धा करून घेतली आहे। आता यामध्ये मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे। आता ही मिरची यामध्ये फक्त मिनिटभरच फ्राय करून घ्यायची। बघा इथं मिनिटभर मी फ्राय करून घेतली मिरची। तर यामध्ये कांदा घालून घेते। आता कांदासुद्धा छान सोनेरी रंगावर परतून घेऊया। नेहमीचे आपण तेच कांदे पोहे खाऊन कंटाळतो, तर मग असे टोमॅटो पोहे खाऊन नक्की बघा, मस्त असे चवीला चटपटीत लागतात आणि थोडं चेंज म्हणून सुद्धा होते। इथं कांदा मी छान सोनेरी रंगावर फ्राय करून घेतला, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटोवर लगेच मीठ घालून घ्यायचं, टोमॅटो याने लवकर शिजतो म्हणून। तर इथं टोमॅटो एकदम असा मऊ शिजून नाही घ्यायचा, थोडासा क्रंचपणा त्यामध्ये असला पाहिजे, एवढाच टोमॅटो मी इथं शिजून घेते। आपण टोमॅटो पोहे खातो तर त्यामध्ये छान याचा असा मस्त स्वाद उतरेल। आता इथं मी अर्ध्या प्रमाणात टोमॅटो शिजून घेते आणि बघा इथं मी अर्ध्या प्रमाणात असा टोमॅटो शिजून घेतला। थोडंसं यामध्ये क्रंचपणा आहे, यामध्ये हळद घालून घेते। 1-8 मिनिटभर ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। आता यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे। तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा पोहे खाल्ले असतील तर ते लोक काय करतात, आधी पोहे धुवून घेतात आणि तासभर त्याला बाजूला तसंच ठेवतात, जेणेकरून त्याला छान अशी हवा लागते आणि एकदम असे मोकळे होतात।
आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. या पोह्याला 5 मिनटं छान परतून घेऊयात. आता हे पोहे मी व्यवस्थित असे परतून घेतले आहे. आता आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस लागेल, हा मी यामध्ये घालून घेते. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे. यामध्ये याचा क्रंचपणा जसा तसा राहतो म्हणून हे सगळ्यात शेवटी टाकायचे. आता गॅस करूयात बंद. एकदा हे पोहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि बघा मस्त इथे गरमागरम टोमॅटो पोहे बनवून रेडी आहेत. तुम्हीसुद्धा हे टोमॅटो पोहे नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नेहमीचे तेच पोहे खाऊन कंटाळा येत असेल तर मग असे चटपटीत आंबट चवीचे मस्त असे टोमॅटो पोहे नक्की बनवून तुम्ही खाऊ शकता. तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप धन्यवाद. अशी छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.